मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न, विघ्न संतोषी लोकांना काही सत्ताधारी मंडळींचीही अनवधानानं साथ, केशव उपाध्येंचा रोख नेमका कुणाकडे, चर्चेला उधाण। केंद्रीय गृहमंत्री आज 12 वाजता संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलणार। पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादवही संध्याकाळी चर्चेत सहभागी होणार। संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ तटकरे अमित शहांना भेटले। तटकरेंनी अमित शहांसोबत नेमकं कोणत्या विषयावर संवाद साधला याची चर्चा सुरू। गणेशोत्सवात उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार, सूत्रांची माहिती। 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाण्याची शक्यता। भाजप हीच खरी रेव पार्टी, गिरीश महाजन सूत्रधार। महाजनांच्या डोक्यात सत्ता, पैसे, अनैतिकतेचं बेफाम वारं शिरलंय, सामनातून टीका। काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार। दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश पुढे ढकलला। पुण्यातील खडकवासला धरणातील विसर्गात वाढ, एकतानगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उजनीतून 71,000 तर वीर धरणातून 31,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। पंढरपुरात चंद्रभागा नदीतील पुंडलिक मंदिरासह लहान मोठी मंदिरं पाण्याखाली। भीमा नदीतील पाणी दुपारपर्यंत पंढरपुरात येण्याची शक्यता। पाऊस आणि धरणातील विसर्गामुळे सातारा, सांगलीसह कोल्हापुरातील नद्यांना पूर। नदीकाठच्या वस्त्यांसह शेतशिवारात शिरलं पाणी। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीजवळ मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर उलटला। 10 तासांपासून महामार्गावरची वाहतूक अद्यापही ठप्प। महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा। संजय राऊतांच्या मानहानी प्रकरणी नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द। माझगाव दंडाधिकारी न्यायालयात आज नितेश राणे हजर राहून बाजू मांडणार। मंत्री नितीन गडकरींना डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं जाणार। शरद पवारांच्या हस्ते आज पुरस्कार प्रदान केला जाणार। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात दाखल केलेल्या तक्रारीबाबत आज परळी न्यायालयात सुनावणी। निवडणूक शपथपत्रात पत्नी आणि संपत्तीबाबतचा उल्लेख टाळल्याचा दावा। रोहित पवार आज महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना भेटणार। दुपारी 4 वाजता रोहित पवार महादेव मुंडेंच्या परळीतील निवासस्थानी जाणार। निवडणुकीत तिकीट मिळालेल्यांना महामंडळ मिळणार नाही। बावनकुळेंकडून वर्ध्यातील मेळाव्यात स्पष्ट। महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्य नियुक्त्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांनंतरच होण्याची शक्यता। राज्य सरकारकडून ॲप आधारित प्रवासी सेवा सुरू करण्याचा विचार। प्रवासी वाहतूक सेवेला जय महाराष्ट्र, महाराईड, महायात्रा, महागो यापैकी एक नाव दिलं जाणार। नियमावली अंतिम टप्प्यात असल्याची सरनाईकांची माहिती। महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णेसह पंचगंगा, मुळा, मुठा, नाग नद्यांच्या संवर्धनासाठी 3,110 कोटींच्या निधीला मंजुरी। जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री राजभूषण चौधरी यांची माहिती। सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी समाज माध्यमांवर व्यक्त होण्याबाबत आचारसंहिता लागू। शासनाच्या धोरणांवर टीका केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार। बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शिक्षक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांच्या एसआयटीची कक्षा वाढवली। नागपूर पोलिसांची एसआयटी आता राज्यभरातील घोटाळ्याचा तपास करणार। महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख ठरली बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेती। नागपूरच्या कन्येनं जॉर्जियातील महिला वर्ल्ड कप पटकावला। मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही अभिनंदन। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।